बरं, ही सगळी मुक्ताफळं उधळल्यानंतर काय म्हणाले काल राज ठाकरे? ते असं म्हणाले की काय वाईट दिवस आलेत. म्हटले बघा, त्या बाईला तुम्ही म्हणले प्रवक्ता केलंय, त्या बाईला तुम्ही नेता केलंय. हो बाबा, मला नेता केलंय, मला प्रवक्ता केलंय, काय जे असेल ते असेल. पण भाजपवर किती वाईट दिवस आले असतील बरं, की ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी मापं काढली, ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी इज्जत काढली, आणि विशेष राज ठाकरेवर किती वाईट दिवस आले असतील की ज्या भाजपच्या नेत्यांनी, ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना अक्षरशः चिल्लर सुपारीबाज करून टाकलं. वाक्य नीट आहे का? ज्या राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर सुपारीबाज करून टाकलं, ते देवेंद्र फडणवीसांची किती वाईट वेळ असेल. म्हणजे पिंजरा पिक्चर मध्ये आठवते का तुम्हाला? पिंजरा पिक्चर, पिंजरा पिक्चर मध्ये ना एक काय ती चंद्रकला का काहीतरी नावाची बाई आहे, आणि त्याच्यामध्ये एक मास्तर आहे ज्याला फार आदर्शवत काही स्वप्न पडत आहेत, आणि तो सांगतोय की हा तमाशा मी गावाच्या बाहेर काढणार आहे. आणि जेव्हा जेव्हा चित्रपट जसा एंडिंगला येतो तेव्हा क्लायमॅक्सला असं दिसतं की तो जो आदर्शवत स्वप्न पडणारा जो मास्तर आहे तो त्याच तमाशामध्ये असा तुंतुन घेऊन उभा राहतो. मी जास्त काही बोलायला नको. मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बहादर दादा, तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा, आवाज आहे माझ्याकडे, काय टेन्शन घेऊ नका. हा, कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही येत ना त्यांच्यासारखे की जे भाजपची अशी पैसे देऊन गर्दी बनवतील. ही सगळी विश्वासाची माणसं आहेत, ताकदीनं निष्ठेनं लढणारी माणसं आहेत. ही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीयेत. आणि त्यामुळे जे भाजपच्या जीवावर मोठ्या स्क्रीन लावू शकतील आणि भाजपच्या जीवावर करतील, आम्ही दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याची पोरं कडेवर घेत नाही. हे पण वाक्य त्यांचंच आहे, दाखवणार आहे मी.